आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर भर. बोरगाव नगरपंचायतीचा सन 2025-26 सालाचा अंतिम सुधारित 12,99,82,771 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये 75,227 रुपये शिल्केचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्यान, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. तर घरफाळ्यामध्ये 3% वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी पगार, जाहिरात, प्रिंटिंग, नगरसेवकांचे मानधन, पथदीप, घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा, उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण निधी असे मिळून एकूण 2,91,15,970 रुपयांचा तसेच 15वा वित्त आयोग, MMC, SMC अनुदान, वॉटरस्केअर सिटी, SSC मुक्त निधी तसेच इतर अनुदानातून 8,75,25,194 व विशेष पावतीमधून विविध योजनांसाठी 1,33,41,607 असे एकूण 12,99,82,771 रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक सादर करण्यात आला. तर उत्पन्नातून शासनाकडून कर्मचारी येणारे वेतन, SSC मुक्त निधी, व्यापारी गाळ्याचे भाडे, इमारत बांधकाम परवानगी, व्यापार परवानगी फी, टेंडर विक्री व स्क्रॅप विक्री, 2 पाणीपट्टी व घरफाळा विद्युत ग्रँट असे एकूण 3,75,36,391 रुपये तसेच 15वा वित्त आयोग, SFC विशेष अनुदान, वॉटर स्कॅर साइटी व इतर उत्पन्नातून 7,91,80,000 रुपये तसेच विविध वसुली व योजनेतून 1,33,41,607 रुपये असे एकूण 13,57,998 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायतीचा 75,227 रुपयांचा शिल्की अंदाजपत्रक जाहीर करण्यात आला आहे. सादर अर्थसंकल्पामधून बोरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले. शहरातील नागरिकांनी आपलं घर व पाणी कर भरून शहराच्या विकासाला चालना द्यावी. अधिक महसूल जमा झाल्यास शहराचा विकास झपाट्याने होत असतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यावेळी मुख्याधिकारी SB तोडकर यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, माणिक कुंभार, रोहित पाटील, सौ शोभा हावले, रुक्साना अपराज, वर्षा मनगुते, गिरिजा वठारे, सौ संगीता शिंगे यांच्यासह सर्व नगरसेवक, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडियनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, महसूल निरीक्षक संदीप वांगडे, अकाउंटंट विभागाचे GH जमाल उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. 2026 ಸಾಲಿನ ಅವಯವ ಅಂದಾಜು ಪತ್ರಿಕೆ ತಯಾರಿಸಿ ಅನುಮೋದನೆ ನೀಡುವ ಕುರಿತು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಸದರಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ದೇಶಿಸಿದಂತೆ ಸನ್ 2025-26ನೇ ಸಾಲಿನ ಅವಯವ ಅಂದಾಜು ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಅನುಮೋದನೆಗಾಗಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಿದರು. ಆಗ ಮಾನ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸದರಿ ಅವಯವ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಕಲಂಕುಷವಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಚರ್ಚಿಸಿದರು. ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಸನ್ 2025-26ನೇ ಸಾಲಿನ ಒಟ್ಟು ರೂಪಾಯಿ 13,57,984 ರೂಪಾಯಿಗಳ ಮೊತ್ತ ಜಮೆಯಾಗಬಹುದು ಅಂತ ನಿರೀಕ್ಷಿಸಲಾಗಿತ್ತು. ಅದರಂತೆ ರೂಪಾಯಿ 12,99,82,771 ಖರ್ಚಾಗುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಸನ್ 2025-26 ಸಾಲಿನ ರೂಪಾಯಿ 75,227 ರೂಪಾಯಿ ಉಳಿತಾಯ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತ ಸಭೆ ತಿಳಿಸಿದರು. ಮತ್ತು ಈ ಕೆಳಗಿನಂತೆ ಜಮಾ ಹಾಗೂ ಖರ್ಚಿನ ಘೋಷಣಾ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಓದಿ ಹೇಳಿದರು. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಅನುಮೋದನೆ ಇದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.